रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे हजारो रुपये किमतीचा गुटखा, देशी विदेशी मद्यासहित भांग्याच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात. जयप्रकाश संपत पटेल वय 42 वर्ष राहणार रामवाडी पेण आणि यश रुपेश नागवेकर राहणार शिवलकर नाका अलिबाग या 2 आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यातील जयप्रकाश हा गुटखा विक्रेता असून तो मुंबई येथून एसटी बसने विमल गुटखा, राजश्री गुटखा सहित इतर प्रकारचा गुटखा घेऊन अलिबाग येथे आला असून त्याने शिवलकर नाक्यावरील दीक्षिता पान शॉप येथे दिला असल्याबाबत माहिती दिली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणे लेनवर अमृतांजन ब्रिज पासून खोपोली एक्झिट अशा 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सद्यस्थितीत जिल्ह्यात नदी, नाले, ओढे, धबधबे, तलाव ओसंडून वाहत असून त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळा आणि खंडावळा येथे शनिवारी आणि रविवारी पर्यटक मुंबई आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी गर्दी करतात. त्यातच आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे लेनवर अमृतांजन ब्रिज पासून खोपोली एक्झिट पर्यंत तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उरण चांडजेमधील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय. विनायक डेव्हलपर्सनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायमूर्ती उज्जैन भुयान व के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ब्रेक लावत स्थगितीचा ठोस आदेश दिलाय. गाव क्रमांक 71/2 आणि 71/2 वर उभ्या असलेल्या इमारतीतील नागरिकांनी हस्तक्षेप करत त्यांच्या हक्कांचं रक्षण केलं. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सौरभ व्ही पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा सुप्रीम कोर्टात नेण्यात आला आणि यशही मिळवण्यात आलं. पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल झाल्यापासून 12 तासांच्या आत जेरबंद करून गुन्ह्यातील 1,60,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या 2 चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. गुप्त बातमीदाराच्या प्राप्त माहितीवरून आरोपी प्रेम संजय सोनवणे वय 32 वर्ष राहणार मोपाडा आणि तकदीर राजेश साळुंखे वय 22 वर्ष राहणार नवनाथ नगर झोपडपट्टी पनवेल यांना नवीन पोलीस परिसरात सापळा कारवाई करून शिताफीनं ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. नागोठणे व वरवटणे गावांना जोडणाऱ्या तसेच अनेक गावं आणि आदिवासी वाड्यांना ये-जा करण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला नागोठणे वरवटणे हा ऐतिहासिक मुघलकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केलाय. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडूनही या संदर्भात सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे वरवटणेसह परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. यामुळे हा पूल किमान पादचारी आणि मोटारसायकल स्वारांसाठी खुला करावा अशी मागणी होते. अलिबाग तालुक्यातील उसर गेल इंडिया कंपनीत मागील आंदोलनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं संतप्त संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीनं बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन आश्वासनाचे लेखी पत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी म्हटलंय. प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती, प्रथम प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामपंचायतमधील तरुण, त्यानंतर बाहेरील कामगार घेण्यात यावेत अशा अनेक मागण्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र तरुणांच्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन महालुंगी आदिवासी वाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केलाय तो सार्थ ठरेल असा विश्वास दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महालुंगी आदिवासी वाडीतील शेकापच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यानं या भागात भाजपचे हात मजबूत झालेत. नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने आणि पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत संपन्न झालेल्या कार्यशाळा आणि परिसंवाद कार्यक्रमाचे नियोजन करून जनजागृती करण्यात आली. कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत कार्यशाळा आणि परिसंवाद करून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौडकर, मेडिकल कॉलेजचे चेअरमन किशोर शेठ जैन आणि मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.